आता आपलं युद्ध झालं पाकिस्तानचं, त्यात आमच्या नागपूरच्या एका उद्योगाचं खूप मोठं योगदान होतं. त्यांनी ड्रोन्स तयार केले आणि मिसाईल्स तयार केल्या आणि त्या सगळ्या आता युद्ध काही रणगाड्याचं ट्रकचं ते सैनिक गेले आणि ते उतरले आणि बंदूक धरली ते राहिलंच नाही. आता मिसाईल आणि ड्रोनचं युद्ध झालं. म्हणजे टेक्नॉलॉजी बदलली. आता विमानाचंही नाही आहे आणि ड्रोन एवढी परफेक्ट मिसाईल मारतात की मी इराणमध्ये होतो. तिथल्या प्रधानमंत्र्यांचा शपथविधीला भारत सरकारचा पत्र येऊन गेलो होतो. अनेक देशातले 30-40 लोक एका हॉटेलमध्ये उतरलो होतो आणि तिथे मी गेल्यानंतर आम्ही असं छोट्या हॉलमध्ये सगळ्यांना शपथविधीच्या आधी मी मध्ये चहा पाणी वगैरे केलं. तेव्हा तिथे सरन्यायाधीश आणि स्पीकर शपथ देतात प्रधानमंत्र्यांना. तो कोण होता मला माहित नव्हतं. तो मला भेटला, चहा झाला, तर मला कोणी हम्मासचा लीडर आहे. 6:30-7ला शपथविधी संपला. मी हॉटेलला आलो, पाहत होतो 4 वाजता मला बेल वाजून अँबॅसेडर आले. म्हणजे साहेब आपण निघायला पाहिजे. म्हटलं काय झालं? म्हणजे इथे इस्रायलीजनी ते हम्मासच्या लीडरना असं गुप्त ठिकाणी ठेवलं होतं. ते एका बिल्डिंगमध्ये त्या रूममध्ये होते. त्यांनी कुठून मिसाईल मारली तर त्यांनी तिथून आणून बरोबर त्या हॉटेलच्या रूममध्ये मारली आणि त्याला उडवलं.